आजच्या दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. युरोपियन महासंघामधून ब्रिटन बाहेर पडलेला आहे आणि त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील झालेला आहे. कारण आज बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण बघायला मिळाली. एवढंच नाही तर तोळ्यामागे सोन्याचे दर तब्बल 1700 रुपयांनी वाढलेले आहेत. तिकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण बघायला मिळते. रुपया 96 पैशांनी घसरलेला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर दुहेरी संकट उभं राहिलंय. दरम्यान या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार सज्ज आहे. आरबीआय आणि सरकारी यंत्रणांचं या घडामोडींवर बारीक लक्ष आहे. अर्थ खात्याच्या सचिवांनी ही माहिती दिली. बघतो तर शॉर्ट टर्म इफेक्ट राहणार. लॉंग टर्मला काय असं सोनं कुठे महाग नाही. सोन्याचं महाग असून तरी बी आज डिफरन्स जे आपण बघतो की 31,500 जे एमसीएक्स आहे आणि ग्रे मार्केटला 30,400 आहेत. म्हणून ते 1200 ते 1400 रुपयाचा डिफरन्स झाला. म्हणून तेवढा डिस्काउंट आहेत. म्हणजे कमीत कमी 40 ते 45 डॉलरचा डिस्काउंट आहे. म्हणून असं ते आपल्याला पिक्चर करतो की तिकडे मांग नाहीत गोल्डची. तरी बी हा आता वाढला ते एकंदरीत वाढणारच आणि जे गोल्ड आहेत ते $1400 परत जाणार. या सगळ्या संदर्भात मार्केट एक्सपर्ट सिद्धार्थ कुवावाला यांनी काय म्हटलेलं आहे तेही पाहूयात. पूरे विश्व में आपने उसका शार्प रिएक्शन देखा. सभी ग्लोबल मार्केट आज डाउन है क्योंकि यूरो एज अ होल एक अच्छा बिजनेस का वो कोरोग्रोमेट है. इंपोर्ट एक्सपोर्ट और बिजनेस काफी बड़े पैमाने में होता है और ब्रिटेन उसमें एक बड़ा रोल करता था और एक ब्रिटेन अहम कंट्री उससे टूटने से उसका हम सीधा रिएक्शन देख रहे हैं. सध्या नेमकी मार्केटची परिस्थिती काय आहे ते आपण पाहतोय. 26,397 वरती सेन्सेक्स क्लोज झालेला आहे. 604 अंकांनी घसरलेला आहे. तर निफ्टी 181 अंकांनी घसरण पाहायला मिळते निफ्टीमध्ये. सोन्याचे दर आज चढलेले आहेत. 31,617 रुपये तोळा इतकं सोनं आज आहे. तर चांदीचे दर 42,500 रुपये प्रति किलो आहेत.